गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण इंटेग्रल ट्रान्सफॉर्मच्या लेक्चर नंबर 29 मध्ये एक नवीन आर्टिकल बघणार आहे. आर्टिकल 13.22 ज्याचं टायटल आहे मल्टिप्लिकेशन बाय यस. त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे लाप्लास इन्व्हर्स यस इंटू एफ ऑफ यस which is equal to d upon dt in bracket f of t plus f of 0 into delta t, where delta t is equal to 1 at t is equal to 0. तर जर आपल्याला एखादा प्रॉब्लेम सॉल्व किंवा फाइंड लाप्लास इन्व्हर्स ऑफ यस अपॉन यस स्क्वेअर प्लस 1 बाय मल्टिप्लिकेशन बाय यस या मेथडनी जर म्हटलं तर आपल्याला याच मेथडनं सोडवावं लागेल. अन्यथा लाप्लास इन्व्हर्स यस अपॉन यस स्क्वेअर प्लस 1 विच इज इक्वल टू ऑलरेडी वी नो दॅट इट इज इक्वल टू कॉस टी. एवढं सगळं करायची गरज नाही. लाप्लास इन्व्हर्स यस अपॉन यस स्क्वेअर प्लस 1 विच इज इक्वल टू कॉस टी म्हणता आलं असतं. पण जर याच मेथडनं सोडवायचं असेल तर आपल्याला याच मेथडनं फॉलो करावं लागेल. अन्यथा आपल्याला माहीत असलेले फॉर्म्युल्याचा वापर करून सुद्धा आपण ते रिझल्ट आणू शकतो. तर हा फॉर्म्युला आहे एक्झाम्पल 32 ऑन पेज नंबर 826. याच्यामध्ये फाइंड द इन्व्हर्स लाप्लास ट्रान्सफॉर्म. या एक्झाम्पल 32 मध्ये 3 एक्झाम्पल्स आहेत जे की आज आपण बघणार आहे. तर पहिला एक्झाम्पल आहे यस अपॉन यस स्क्वेअर प्लस 1. जर हाच फॉर्म्युला वापरून आपल्याला करायचा असेल तर काय करावं लागेल बघा. सोल्युशन पहिल्या प्रॉब्लेमचं वी नो दॅट. काय फॉर्म्युला माहित आहे आपल्याला. लाप्लास इन्व्हर्स इन ब्रॅकेट यस एफ ऑफ यस विच इज इक्वल टू डी अपॉन डी टी एफ ऑफ टी प्लस एफ ऑफ 0 इंटू डेल्टा टी. याला इक्वेशन नंबर 1 म्हणू. आता एफ ऑफ टी ची किंमत आपल्याला याच्यावरून डिसाइड करावं लागेल. म्हणजे यस ला आपण न घेता 1 अपॉन यस स्क्वेअर प्लस 1 याचा जर लाप्लास इन्व्हर्स किंवा लाप्लास इन्व्हर्स काय येते हे आपल्याला माहित पाहिजे. आणि त्याचा लाप्लास इन्व्हर्स येते साइन टी. म्हणजे लाप्लास इन्व्हर्स 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस 1 चं साइन टी येते. म्हणजे एफ ऑफ टी ची किंमत आपल्याला साइन टी घ्यावं लागेल. हे सगळं फॉर्म्युले माहीत असल्याशिवाय शक्य नाही. मग वी नो दॅट फॉर्म्युला लिहिला आपण. हेन्स लाप्लास इन्व्हर्स 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस 1 विच इज इक्वल टू साइन टी. याचाच अर्थ लाप्लास साइन टी विच इज इक्वल टू 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस 1 विच इज इक्वल टू कॅपिटल एफ ऑफ एस. म्हणजे आता कॅपिटल एफ ऑफ एस ची किंमत 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस 1 आपल्याला घ्यावं लागेल. त्याच्याशिवाय आपल्याला जो प्रॉब्लेम दिलेला आहे तो एस इंटू एफ ऑफ एसच्या फॉर्ममध्ये मांडता येणार नाही. म्हणून हेन्स लाप्लास इन्व्हर्स एस इंटू 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस 1. फॉर्म्युला काय म्हणते. लाप्लास इन्व्हर्स एस इंटू कॅपिटल एफ ऑफ एस. कॅपिटल एफ ऑफ एस ची व्हॅल्यू काय काढली 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस 1. आणि म्हणून लाप्लास इन्व्हर्स इन ब्रॅकेट एस इंटू 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस 1 विच इज इक्वल टू डी अपॉन डी टी. इथं एफ ऑफ टी आहे. लाप्लास एफ ऑफ टी इथे वेअर एफ ऑफ टी ची किंमत साइन टी असल्याशिवाय हे व्हॅल्यू सॅटिस्फाय होत नाही. म्हणून डी अपॉन डी टी साइन टी प्लस एफ ऑफ 0 साइन 0 इंटू डेल्टा टी. हे ड्यू टू इक्वेशन नंबर 1 आपल्याला मिळालं. वेअर एफ ऑफ टी इज इक्वल टू साइन टी एफ ऑफ 0 इज इक्वल टू साइन 0 आणि एफ ऑफ टी ची किंमत साइन टी आपण इथं ठेवलेली आहे. परंतु साइन 0 इज इक्वल टू 0 होत असल्यामुळे आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन टी विथ रिस्पेक्ट टू टी इज कॉस टी. आणि म्हणून लाप्लास इन्व्हर्स यस अपॉन यस स्क्वेअर प्लस 1 विच इज इक्वल टू कॉस टी. आता हे आपण
मल्टिप्लिकेशन बाय यस या मेथडनं केल्यामुळे 2-3 स्टेप आल्या, परंतु आपल्याला ऑलरेडी माहित आहे लाप्लास इनवर्स यस अपॉन यस स्क्वेअर प्लस 1 विच इज इक्वल टू कॉस टी. मग फाइंड द इनवर्स लाप्लास ट्रान्सफॉर्म तुम्ही डायरेक्ट जरी याला इक्वल टू कॉस टी म्हणाले तर काही हरकत नाही, परंतु युझिंग मल्टिप्लिकेशन बाय यस मेथड असं जर म्हटलं असेल तर आपल्याला असं सोडवावं लागेल. आता दुसरा एक्झाम्पल बघू काय आहे. यस अपॉन 4s चा वर्ग मायनस 25 याचं आपल्याला लाप्लास काढायचं आहे इनवर्स. सोल्युशन पुन्हा हा फॉर्म्युला वी नो दॅट लाप्लास इनवर्स इन ब्रॅकेट s इंटू कॅपिटल एफ ऑफ एस विच इज इक्वल टू डी अपॉन डी टी ब्रॅकेट मध्ये एफ ऑफ टी प्लस एफ ऑफ 0 डेल्टा टी. आणि इथं काय हो डेल्टा टी इज इक्वल टू 1 ॲट टी इज इक्वल टू 0. त्यामुळे 0 मल्टिप्लाय एनिथिंग तसंही 0 झाला असता. सो विच इज इक्वल टू आता हे फॉर्म्युला लिहिला आपण. आता लाप्लास इनवर्स 1 अपॉन 4s चा वर्ग मायनस 5s कन्सिडर केलेला आहे. सो विच इज इक्वल टू 1 अपॉन 4 टेकन आउट आउटसाइड द लाप्लास इनवर्स 1 अपॉन s स्क्वेअर मायनस 5/2 चा वर्ग विच इज इक्वल टू आता आपल्याला इथं न्यूमरेटरला 5/2 पाहिजे, त्यामुळे आपण 5/2 न मल्टिप्लाय करू, 5/2 न डिवाइड करू. सो विच इज इक्वल टू 1/4 इंटू जर त्या डिवाइडचा न्यूमरेटरला नेलं तर 2/5 होईल. लाप्लास इनवर्स 5/2 अपॉन s स्क्वेअर मायनस 5/2 चा वर्ग. सो विच इज इक्वल टू हा 2 कटला या 4 सोबत आणि 2 राहिलं, 2 इंटू 5 10 झालं विच इज इक्वल टू 1 अपॉन 10 साइन हायपरबोलिक 5/2 टी. याला ही व्हॅल्यू कशाची काढली आपण, ही व्हॅल्यू काढली आपण कॅपिटल एफ ऑफ एस ची. ठीक आहे. आता याचा अर्थ काय झाला की तुमची एफ ऑफ टी जे आहे ते साइन हायपरबोलिक 5/2 टी असं असलं पाहिजे. सो हेन्स लाप्लास इनवर्स यस इंटू 1 अपॉन 4s चा वर्ग मायनस 25 विच इज इक्वल टू 1 अपॉन 10 डी अपॉन डी टी इन ब्रॅकेट साइन हायपरबोलिक 5/2 टी प्लस साइन हायपरबोलिक 5/2 टी ची किंमत 0 कारण की एफ ऑफ 0 इंटू डेल्टा टी ड्यू टू 1 वेअर एफ ऑफ टी इज इक्वल टू आपल्याला एफ ऑफ टी इज इक्वल टू घ्यावं लागेल, काय घ्यावं लागेल 1/10 घ्यावं लागेल. आणि इथे सुद्धा 1/10 आलं आणि साइन 0 0 झाला आणि त्यामुळे दुसरी टर्म 0 झाली आणि ही टर्म आली. मग याचं कॅल्क्युलेशन 1 अपॉन 10 कॉस हायपरबोलिक 5/2 टी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 5/2 cos hyperbolic 5/2 t into derivative of 5/2 t is 5/2. मग हा 5 कटला या 10 सोबत आणि हा 2 आणि हा 2 विच इज इक्वल टू 1/4 cos hyperbolic 5/2 t. आणि डायरेक्ट जर आपण केलं असतं तर काय झालं असतं हो, या 4 ला जर आपण बाहेर काढला असता तर 1/4 आलं असतं. लाप्लास इनवर्स s अपॉन s चा वर्ग मायनस 5/2 चा वर्ग झाला असता आणि दॅट इज इक्वल टू कॉस हायपरबोलिक 5/2 टी. डायरेक्ट बी सोपं गेलं असतं. तर अशा पद्धतीनं तुम्ही डायरेक्ट बी करू शकता, परंतु या फॉर्म्युल्याचा वापर जर करा म्हणले तर मात्र आपल्याला त्या फॉर्म्युल्याचा वापर करावा लागेल. इथं एफ ऑफ टी ची किंमत 1/10 यायला पाहिजे, 1/10.
म्हणजे इथं काय यायला पाहिजे 1/10. म्हणजे एफ ऑफ टी ची किंमत एफ ऑफ टी इज इक्वल टू 1/10 साइन हायपरबोलिक 5/2t असायला पाहिजे. आणि या फॉर्म्युलेच्या इक्वेशन 1 च्या नुसार 1/10 d/dt एफ ऑफ टी म्हणजे इथे ठेवलं 1/10 साइन हायपरबोलिक 5/2t आणि इथं एफ ऑफ 0 1/10 साइन हायपरबोलिक 5/2 0 आणि डेल्टा टी तर 1 आहे ॲट टी इज इक्वल टू 0. तिसरा एक्झाम्पल आपला राहिलेला आहे. काय आहे सोल्युशन म्हणजे तिसरा एक्झाम्पल काय आहे, लाप्लास इन्व्हर्स 3s अपॉन 2s प्लस 9 याचा इन्व्हर्स काढायचा आहे. सोल्युशन तिसरा, वी नो दॅट लाप्लास इन्व्हर्स इन ब्रॅकेट s इंटू कॅपिटल एफ ऑफ s विच इज इक्वल टू d अपॉन dt एफ ऑफ टी प्लस एफ ऑफ 0 डेल्टा टी, वेअर डेल्टा टी इज इक्वल टू डेल्टा 0 म्हणजे डेल्टा ऑफ 0 which is equal to 1 when t is equal to 0. Hence we have Laplace inverse. आता आपण या s ला जर असंच ठेवलं तर s इंटू 3 अपॉन 2s प्लस 9 आपल्याला कॅपिटल एफ ऑफ s ची किंमत आहे. म्हणून hence we have Laplace inverse 3 अपॉन 2s प्लस 9 कन्सिडर केलं तर which is equal to 3 आपल्याला before write the Laplace inverse and at the denominator 2 taken out common, so which is equal to 3/2 Laplace inverse 1 upon s plus 9/2 आपल्याला लिहिता येते, which is equal to 3/2 e to the power minus 9/2t जे की आपल्याला माहित आहे. मग ही किंमत कशाची झाली हो, आता ही व्हॅल्यू झाली एफ ऑफ टी ची. कशाची व्हॅल्यू झाली, एफ ऑफ टी ची. आणि म्हणून आपल्याला काय करता येईल आता, लाप्लास एफ ऑफ टी, लाप्लास एफ ऑफ टी, हेन्स लाप्लास एफ ऑफ टी विच इज इक्वल टू लाप्लास 3/2 e to the power minus 9/2t which is equal to 3/2 taken out outside and Laplace e to the power minus 9/2t च येईल 1 upon s plus 9/2. मग त्याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर हा 2 कटून जाईल आणि विच इज इक्वल टू 3 अपॉन 2s प्लस 9 आणि विच इज इक्वल टू कॅपिटल एफ ऑफ s जे की व्हॅल्यू आहे. हे कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, फक्त तुम्हाला समजावं म्हणून मी हे कॅल्क्युलेशन केलं आहे. हे एवढं कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. हेन्स इक्वेशन 1 मध्ये आता आपण काय करू, सबस्टिट्यूट करू. लाप्लास इन्व्हर्स s इंटू कॅपिटल एफ ऑफ s म्हणजे 3 अपॉन 2s प्लस 9 विच इज इक्वल टू d अपॉन dt. एफ ऑफ टी ची किंमत किती मिळाली आपल्याला, 3/2 e टू द पॉवर मायनस 9/2t प्लस एफ ऑफ 0 3/2 e टू द पॉवर मायनस 9/2 इंटू 0 अँड डेल्टा टी. तसे भी डेल्टा टी ॲट टी इज इक्वल टू 0 1 येते. लिहिलं तरी चालते, नाही लिहिलं तरी चालते, आपण खाली वेअर म्हणू शकतो. सो विच इज इक्वल टू 3/2 e टू द पॉवर मायनस 9/2t इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ minus 9/2t is minus 9/2 plus 3/2 e to the power 0 is 1 and delta 0 at t is equal to 0 is 1. त्याच्यामुळे आपण ते लिहिलं नाही. So which is equal to 9 into 3 minus 27, 2 into 2 divided by 4 minus 27 divided by 4 into e to the power minus 9/2t plus 3/2. अशा पद्धतीनं आपला हा तिसरा एक्झाम्पल बी झाला. मित्र हो, एवढं व्यवस्थित सिस्टमॅटिक तुम्हाला सांगितल्यानंतर मी मुद्दाम एक्झरसाइज मधले प्रॉब्लेम ओरली एक्सप्लेन करत आहे, कारण की तुम्हाला जर सगळेच प्रॉब्लेम सॉल्व करून दिले तर तुम्ही काहीच करणार नाही आणि त्यामुळे जे काही मी शिकवलेलं आहे हे जास्त काळपर्यंत लक्षात राहणार नाही. त्यामुळे एक्झरसाइजचे प्रॉब्लेम हे तुम्ही करणार आहात
आणि तुम्हाला ते येते याचा मला विश्वास आहे. म्हणून याच्यानंतर जी एक्झरसाइज येणार आहे त्याच्यावर डिस्कस करू नेक्स्ट लेक्चरमध्ये. या लेक्चरसाठी आपण इथेच थांबू. धन्यवाद.